नमस्कार भावांनो, आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल नाना बैलगाडी क्षेत्रातले देव माणूस मानलं जातं त्यांना। तर आता लवकरच विठ्ठल नाना आपल्या दशम हिंद केसरी बकासूरच्या गाडीवर बसणार आहेत मित्रांनो। विठ्ठल नानांचा तेजा आणि बकासूर ही गाडी लवकरच येणाऱ्या मैदानात पळणार आहे मित्रांनो, अशी मोठी खबर आपल्यापर्यंत आलेली आहे। जर ही गाडी मैदानात जर पळली तर तुम्ही विचार करा की ही गाडी किती स्पीड लागेल ह्या गाडीला, आणि विठ्ठल नाना स्वतः ड्रायव्हर म्हणून त्या गाडीवर बसणार आहेत मित्रांनो। असं जबरदस्त कमबॅक होईल आता बकासूरचं बी आणि तेजाचं पण, ही डोळ्याचं पारणं फिटेल अशी लढत होईल मित्रांनो। आणि विठ्ठल नानांच्या बाबत बोलायचं म्हणजे कमीच आहे मित्रांनो, कारण विठ्ठल नाना तुम्हाला तर सर्वांना माहित आहे, बैलगाडी क्षेत्रातलं किंग म्हटलं जाणार एक दैवतच आहे असं म्हटलं जातं विठ्ठल नानांना। कारण जबरदस्त असं कमबॅक सुद्धा त्यांनी करून दाखवलेत गाड्यांचं। तर विठ्ठल नानांचे आणि बकासूरची गाडी आणि आपल्या तेजेची गाडी मित्रांनो, ह्या गाडीवर विठ्ठल नाना येणाऱ्या लवकरच मैदानात बसणार आहेत। आणि ही मैदान मोठंच असेल, मला तर अशी गॅरंटी आहे। कारण विठ्ठल नाना बोलताना तर बोलले की मी आता येणाऱ्या मैदानात बकासूर आणि तेजाच्या गाडीवर बसणार आहे मित्रांनो। कारण बकासूर आणि तेजा एकत्र पळणार आहे, स्वतः विठ्ठल नाना बसणार म्हणल्यावर गाडीचा निकाल हा तर एक हातीच म्हणजे काय म्हणतात एकतर्फे झाल्यागत जमाच आहे मित्रांनो, बरोबर आहे ना। व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो। चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।